वन रोटन ॲपल मेक्स एव्हरीबडी रोटन. येस. तर हा फ्रेज आपण लहानपणापासूनच शाळेमध्ये असतानापासून ऐकतोय, राईट? खरोखर आपण आपल्या संगतीमध्ये किंवा आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये कोणते लोक आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत, संपर्कामध्ये आहेत, मित्र असो, मैत्रिणी असो, मग ते घरचा परिवार असो किंवा मग ऑफिसमध्ये काम करणारे कोणीही लोक असो, तर ते कसे आहेत स्वभावाने याचा आपल्यावरती किंवा आपल्या संपूर्ण स्वभावावर, आपल्या पर्सनॅलिटीवर खूप जास्त फरक पडतो. याचा मला खरंच पुन्हा एकदा अनुभव आलेला आहे. तर आज मी रिक्षाने एका ठिकाणी चालले होते, तर ते जे ऑटोवाले जे काका होते, तर आय टेल यू एवढे ते पॉझिटिव्ह आणि मोटिवेटेड होते. त्यांच्या ज्या बोलण्यावरून मला जाणवलं, की खरंच ते त्यांच्या लाईफमध्ये प्रत्येकाच्या लाईफमध्ये हर्डल्स येतात, पण त्यांनी त्यांच्या लाईफला किती स्पोर्टिंगली घेतलेलं आहे, किती पॉझिटिव्हली घेतलेलं आहे आणि त्यांचे ते पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स खरंच माझ्यापर्यंत पोहोचलेले आहे आणि म्हणूनच मला हा व्हिडिओ आज बनवण्यास भाग पडलेला आहे. त्याच्यामुळे मंडळी जे कोणी तुमच्या संपर्कात आहात, नक्की टेस्ट करा की ते पॉझिटिव्ह आहेत की निगेटिव्ह आहेत स्वभावाने. कारण त्यांच्या स्वभावाचा खरंच आपल्यावर खूप जास्त परिणाम पडतो. सो नेक्स्ट टाईम कोणाशीही बोलताना किंवा संपर्क साधताना चेक इट आउट वेदर दॅट पर्सन इज करेक्ट, गुड इन व्हायब्रेशन्स ऑर नॉट. बरोबर असेल तर कंटिन्यू, अदरवाईज डिस्कनेक्ट व्हा. मग तो जवळचा कोणीही असो, मित्र असो, मैत्रीण असो किंवा आपल्या नातेवाईकातली एखादी व्यक्ती असो, राईट? तर आज मी साबुदाणा वडी बनवली होती आणि त्या साबुदाणा वड्याला तुम्हाला माहीत आहे खूप जणांना साबुदाण्याने कॉन्स्टिपेशन होतं. त्याच्यामुळे मी एक ट्रिक म्हणजे फायबर ॲड केला, जे म्हणजे गाजर. ते बाइंडिंगमध्ये मी यूज केले, जे कळणार पण नाही की गाजर यूज केले. ज्याच्यामुळे कॉन्स्टिपेशन तर कमी होईलच, पण आपलं जे ग्लुकोज लेवल आहे ते पण कंट्रोलमध्ये राहील. सो नेक्स्ट टाईम नक्की ट्राय करा.